तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 जी की चौकीदार गट ड या पदासाठी झालेली आहे त्याची रिस्पॉन्स शीट ही जनरेटेड झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर. त्याच्यावर तुम्ही ईमेल आय डी आणि जो तुमचा पासवर्ड आहे ते टाकून तुम्ही चेक करू शकतात. आणि याचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहे, जे की मग तुमचा जनरल कॅटेगरी असो, OBC कॅटेगरी असो, SC ST NT SBC प्रकल्पग्रस्त खेळाडू आणि एक्स सर्व्हिसमॅन यासाठी तुमचा एक अंदाजे मी कट ऑफ काढलेला आहे. काही विद्यार्थ्यांचे मला कॉल्स मेसेज आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, या कॉमेंट सेक्शनमध्ये मला खूप जणांनी सांगितलेले आहे की मॅडम कट ऑफवर व्हिडिओ बनवा, त्यासाठीच मी हा स्पेशल व्हिडिओ आजचा घेऊन आलेला आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला याचा एक अंदाजा येईल की 2026चा चौकीदार गट ड या पदाचा काय कट ऑफ असू शकतो. चला तर मग आता आपण पुढची माहिती बघूयात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण इथे पहिले एकूण जागा बघूयात. तर आदिवासी विकास गट ड चौकीदार या पदासाठी एकूण जागा तुम्हाला 478 एवढ्या होत्या. आणि यामध्ये जे अर्ज आलेले होते, प्राप्त अर्ज जे की विद्यार्थ्यांनी अप्लाय केले होते, ते 1,25,000 एवढे होते. लक्षात ठेवा की आपल्याला इथे 1,25,000 अर्ज होते, पण एवढे जण तुम्हालाही माहिती आहे, जर तुम्ही खरंच मनापासून जर तो अभ्यास केला होता तरच तुम्हाला इथे चांगले मार्क पडणार आहेत. कारण की फक्त फॉर्म भरणारे खूप असतात, पण स्टडी करणारे, अभ्यास करणारे फार कमी असतात. त्याच्यामुळेच ज्या लोकांना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम सोपी गेलेली आहे त्यांनी नक्कीच खूप अभ्यास केलेला असणार आहे. आणि एक्झाम डिफिकल्ट लेवल ही इझी टू मॉडरेट होती. पेपर काही इतका हार्ड नव्हता, इझीच होता, पण तरी तुम्ही जर ते अभ्यास केला असेल तरच तुम्हाला तो सोपा जाणार आहे. चला तर मग आता आपण कट ऑफ बघूयात. कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ बघणार आहेत. एक्सपेक्टेड कट ऑफ मेल आणि फिमेल म्हणजेच की पुरुष आणि महिला यांचा वेगवेगळा असतो. तर पहिला तर आपण जनरल कॅटेगरीमधला बघूयात. तर जनरल कॅटेगरीमध्ये जे पुरुषचा कट ऑफ आहे म्हणजेच की मेलचा, तो 175 ते 178 इतका जाणार आहे. आणि तिथेच महिलांचा जर बघितला ओपन कॅटेगरीमधला, जनरलमधला, तर 160 ते 154 एवढा असणार आहेत. अपेक्षित कट ऑफ आहे, असं नाही की हे फायनल मेरिट आहे. दुसरं म्हणजे की OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 170 ते 175 इतका असणार आहे पुरुषांसाठी. आणि 158 ते 162 असणार आहे महिलांसाठी. तिसरा म्हणजे SC BC जो की आहे 166 ते 170 पुरुषांसाठी मेल कॅटेगरीमध्ये, आणि 156 ते 160 असणार आहे महिलांसाठी फिमेलमध्ये. चौथा आहे SC, तर 164 ते 168 इतका असणार आहे मेल कॅटेगरीमध्ये, आणि 154 ते 158 असणार आहे महिलांसाठी. पाचवा जो कॅटेगरी आहे जी की EWS कॅटेगरी आहे, यामध्ये थोडा कमी रिझल्ट लागतो, जो की 162 ते 164 इतका असणार आहे मेल कॅटेगरी, आणि 154 ते 158 असणार आहे फिमेलमध्ये. सहावा कट ऑफ जो आहे, जो की आहे NT BCDमध्ये, जो की 162 ते 164 इतका आहे पुरुषांसाठी, आणि 152 ते 154 आहे महिलांसाठी. हे कट ऑफ आहेत. हे असं नाही समजा की तुम्ही फायनल मेरिट लिस्ट आहे, मी माझ्या ॲनालिसिस करून एवढा कट ऑफ काढलेला आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ थोडा डिफरंट पण असू शकतो, कारण की फायनल मेरिट ही सरकारच लावते. त्यामुळे पुढचा प्रश्न नाही आहे. सातवा जो नंबर आहे VJANTमध्ये येतो हा, तो 164 ते 166 असणार आहे मेल पुरुष कॅटेगरीमध्ये, आणि 154 ते 156 आहे फिमेल महिलांसाठी. आठवा आहे जो की ST आहे, जो की 162 ते 166 असणार आहे पुरुषांसाठी, आणि 154 ते 158 असणार आहे महिलांसाठी. नववा जो आहे तो प्रकल्पग्रस्त खेळाडू, भूकंपग्रस्त, अंशकालीन आहे. यांचा तर फार कमी कट ऑफ लागतो, जो की आहे 130 पर्यंत जाईल हा कट ऑफ एक अंदाज. आणि 10मध्ये आहे जे की दिव्यांग, एका नाही इथे एक्स सर्व्हिसमॅन आहे, जे की 110 ते 120मध्ये आहे. आणि 11 जो आहे SBC, जो की 162 प्लस जाणार आहे कट ऑफ, अपेक्षित कट ऑफ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग गट ड चौकीदार या पदासाठी जो फायनल तर नाही म्हणता येणार, पण जो अपेक्षित कट ऑफ आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ, तो मी इथे सांगितला आहे. आणखी असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. मी आपल्या ऑलरेडी एका चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे, जे की पेपर आहे त्यावर. धन्यवाद.